मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल के किसान कर्ज माफी पर दिए गए वक्तव्य पर सियासत तेज हो गई है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने भी विखे पाटिल के वक्तव्य की निंदा करते हुए कहा कि उन्हें अधिक बोलने की आदत हो गई है, लेकिन इस तरह से किसानों का अपमान नहीं करना चाहिए। इसके साथ ही उन्होंने बच्चू कडू द्वारा विखे पाटिल को दी गई धमकी को भी गलत बताया। विखे पाटलांना आजकाल फार बोलायची सवय जळली आहे, असा रोग झाल्यासारखं ते बोलतायत शेतकऱ्याप्रती। ते कर्जावर बोलतायत शेतकऱ्यांच्या। शेतकरी कर्जमाफीवर बोलत असताना शेतकरी पैसे पचवतात असंही बोलतात। सोसायट्या काढतात, कर्ज माफ करून म्हणून मागे लागतात। शेतकरी काय भिकारी आहेत काय? विखे पाटलांना लाज वाटत नाही काय आपण काय बोलतो त्याची? वारंवार शेतकऱ्याचा अवमान का करतात? त्यांना कोणी दिला अधिकार? आणि तुमच्या बापजाद्यांचे पैसे काही शेतकऱ्यांनी पचवलेत काय? आणि खाल्लेत पैसे? हमी भाव मिळत नाही। द्या ना, तुमच्यामध्ये दम असेल तर हमी भावाने खरेदी करा। शेतकरी तुमच्याकडे भीक मागणार नाही, तुमच्याकडे कर्जासाठी येणार नाही, परंतु तुम्ही त्याला लुबाडायचा आणि उद्योगपतींचे घर भरायचे, त्यांचे कर्ज माफ करायचे आणि शेतकऱ्यांसाठी मात्र रडत बसायचा आणि कारण सांगून शेतकऱ्याचा अवमान करायचा, तर ह्याला बरोबर नाही। म्हणून बच्चू कडूंनी जर राजगामध्ये बोलले असतील की त्यांच्या गाड्या फोडा, हे काय वाईट आहे असं मी मानत नाही, पण गाड्या फोडण्यापर्यंतची बोलणं हे उचित नाही। पण विखे पाटलांनी मात्र कुणाच्याही बांधावर गेल्यावर विखे पाटलांना तो जाण्याचा अधिकार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी नाहीतरी माती झालीच आहे, मातीमध्ये चिखल आहे, त्या चिखलांचा प्रसाद हा मात्र विखे पाटलांना दिला पाहिजे, या मताचा मी आहे। इसके साथ ही विजय वडेट्टीवार ने निर्वाचन आयोग की भूमिका पर भी सवाल उठाया। उन्होंने 25 जुलाई तक ही मतदाता पंजीयन को लेकर भी सवाल करते हुए कहा कि मतदाता सूची की खामियां दूर करने के लिए आयोग ने कुछ नहीं किया। निवडणूक आयोगाची भूमिका ही स्वच्छ नाही, ही प्रामाणिक दिसत नाही, ही नियमाला धरून दिसत नाही। मला सांगा, मतदार नोंदणीची तारीख किंवा अंतिम यादी 25 जुलै नंतर नव्या मतदारांचा समावेशच करू नये? नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय आहे 25 जुलै ही अंतिम यादी लागल्यानंतर नव्याने एकही मतदारांचा समावेश होणार नाही। आता नव मतदार जे 18 वर्षाचे होतात, खरं तर ही प्रक्रिया आचारसंहिता किंवा निवडणूक कार्यक्रम डिक्लेअर होईपर्यंत सुरू असते। त्यातील डुप्लिकेट मत काढायसाठी आम्ही सांगितलं, त्यातले तिबार मत काढायसाठी आम्ही सांगितलं, याद्या स्वच्छ करायसाठी सांगितलं, ते काहीच केलं नाही। आणि बोगस मतदार याद्यांच्या भरोशावर जर निवडणुका होत असतील तर या देशातील लोकशाही टिकेल का?